जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण को करिक्युलर कोर्सेस म्हणजे ज्याला सह अध्ययन अभ्यासक्रम असा म्हणला जातो, जो प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष सेमिस्टर सेकंड, थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर असलेल्या एन-ई-पी पॅटर्नच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा विषय असणार आहे. तर या विषयाला किती क्रेडिट आहे, किती मार्क्स आहे, किती तासाचं काम करावं लागणार आहे, सब्जेक्ट नेमके कोणते घ्यावे, मीडियम त्यामध्ये कोणता असणार आहे, महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं आहे, विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं की आपल्याला किती मार्क्स आहे आणि किती मार्क्सपैकी मार्क कसे मिळवायचे आहे, कोणत्या गोष्टीला किती मार्क्स आहे, याची देखील माहिती भेटणार आहे. त्यामुळं महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आणि संबंधित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. यामध्ये BA, BCom, BSc, BCS त्याचबरोबर BBA, BBA-IB, BBA-CA, BCA कॉमर्स, BCA सायन्स अशा AICTE त्याचबरोबर जे विद्यार्थी ज्याला काय म्हणूया आपण बी-कॉम इन BM, बी-कॉम इन IB, बी-कॉम इन CAचे आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा काय कारण CC हा विषय तुम्हाला फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरला, सेकंड इयरच्या थर्ड सेमिस्टर ॲज वेल ॲज फोर्थ सेमिस्टरला तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. त्यामुळे यामध्ये विषय कसे निवडायचे आणि त्यामध्ये काय कामकाज करायचं या सर्व संदर्भात आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहभागी व्हा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाबाबत सविस्तर माहिती मिळवायची असेल तर आपण निश्चितच हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग समजून घेऊया आपण की CC या सब्जेक्टला किती क्रेडिट आहे, मार्क्स किती आहे, टोटल आवर्स किती आहे त्याची माहिती बघूया. विद्यार्थी मित्रांनो, को करिक्युलर कोर्सेसला प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला 2 क्रेडिट असणार आहे. त्यामुळे प्रत्येक सेमिस्टरला या विषयाची एकूण 50 मार्कासाठीची परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे प्रत्येक विषयाला 50 मार्क असणार आहे. या विषयासाठी एकूण अभ्यासक्रमाचा जो काही तासांचा कालावधी दिलेला आहे तो 60 तासांचा दिलेला आहे. त्यातील काही जे काही विषय आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला 15 तास, 20, 30 तास किंवा कधी-कधी 45 तास तुम्हाला महाविद्यालयात काम करायचं आहे. तर कधी 30 तास किंवा 45 तास तुम्हाला कम्युनिटीमध्ये जाऊन तुम्हाला कामकाज करायचं आहे. यामध्ये तुम्हाला अ, हा विषय जो काही को-करिक्युलरचा असणार आहे, तो मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून असेल. जी लँग्वेज तुम्हाला प्रेफरेबल असेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. यामध्ये टोटल जवळ-जवळ 11 विषय देण्यात आलेले आहे. ज्यामध्ये पहिला विषय आहे NCC, दुसरा विषय आहे NSS, तिसरा विषय आहे स्पोर्ट्स अँड फिटनेस, चौथा आहे कल्चर ॲक्टिव्हिटीज, पाचवा आहे प्रमोटिंग रोड अवेअरनेस फॉर यूथ अँड सेफ्टी, ज्याला प्रयास असं म्हटलं जातं. नंतर 6वा विषय आहे स्टडी ऑफ कॉन्टेम्पररी इश्यूज अँड न्यू क्लिपिंग्स. 7वा विषय आहे प्रोड्युसिंग हँड रिटन ऑब्लिक प्रिंटेड और डिजिटल मॅगझिन्स. हा पण एक महत्त्वाचा विषय आहे. 8वा विषय आहे प्रोजेक्ट बेस्ड ऑन फ्युचरलॉजी. नंतर 9वा विषय आहे फॅमिली हिस्ट्री अँड डॉक्युमेंटेशन, ज्याला मराठीत म्हणलं जातं कौटुंबिक इतिहासाच्या नोंदी आणि दस्तऐवजीकरण. नंतर 10वा विषय आहे स्टडी अँड डॉक्युमेंटेशन ऑफ लोकल हिस्ट्री, ज्याला मराठीत म्हणलं जातं स्थानिक इतिहासाचा अभ्यास आणि दस्तऐवजीकरण. नंतर 11वा विषय आहे महत्त्वाचा आहे स्टडी अँड डॉक्युमेंटेशन ऑफ फोर्ट अँड हिस्टॉरिकल टेम्पल और प्लेसेस ऑफ वर्कशिप इन लोकल एरिया, म्हणजे परिसरातील गड किल्ले आणि ऐतिहासिक मंदिरे किंवा प्रार्थना स्थळांचा अभ्यास आणि दस्तऐवजीकरण सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे टोटल 11 जे काही विषय दिसत आहे त्या संदर्भातली महत्त्वाची नोट या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. द स्टुडंट कॅन सिलेक्ट ओनली वन CC कोर्स इन सेमिस्टर सेकंड, थर्ड आणि फोर्थ इच. म्हणजे तुम्हाला हे 11 विषय दिलेले आहे. या 11च्या 11 सिलेक्ट करायचे आहे का? नाही. तर प्रत्येक सेमिस्टरला किमान एक विषय सिलेक्ट करायचा आहे. एकापेक्षा जास्त विषय तुम्ही एका सेमिस्टरला सिलेक्ट करू शकत नाही. कारण तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये तुम्हाला एकूण जे काही विषय असतात, जसं एक्झाम्पल आहे फर्स्ट इयर BAचा एखादा विद्यार्थी आहे किंवा BCSचा विद्यार्थी आहे, त्याला एकूण व्हर्टिकलमध्ये टोटल त्याच्या परीक्षा फॉर्ममध्ये 11 विषय येणं गरजेचे
आहे. तर त्यामध्ये सी-सीचा जो काही विषय आहे तो देखील त्याच्यामध्ये 11 विषयांमधला एक विषय असणार आहे. तर यामध्ये सुद्धा टोटल तुम्हाला सी-सीचे विषय 11 दिलेले आहे. या 11 पैकी कोणताही एकच विषय तुम्हाला काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. ही पहिली महत्त्वाची नोट्स आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी आता फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरला आहे, तर त्याला 11 विषयाची लिस्ट समोर दिसणार आहे. त्यांनी परीक्षा फॉर्म भरताना कोणताही एकच विषय त्यांनी सिलेक्ट करायचा आहे. दुसरी महत्त्वाची नोट्स, द स्टुडंट हॅव सिलेक्ट डिफरंट सी-सी सब्जेक्ट इन सेमिस्टर सेकंड, थर्ड अँड फोर्थ. म्हणजे पहिल्या सेमिस्टरला त्यांनी एक्झाम्पल आपण गृहीत धरूया, पहिल्या सेमिस्टरला त्यांनी 5 नंबरचा सी-सीचा सब्जेक्ट घेतला. तो थर्ड सेमिस्टरला तो 8 नंबरचाही घेऊ शकता. फोर्थ सेमिस्टरला तो 10 नंबरचाही घेऊ शकतो. काही प्रॉब्लेम नाही. ओके. समजलं तुम्हाला 2 नंबरची नोट्स. 3 नंबरची नोट्स. स्टुडंट पार्टिसिपेशन इन एन-एस-एस and एन-सी-सी किंवा एन-सी-सी and एन-एस-एस शुड सिलेक्ट द करस्पॉन्डिंग सी-सी कोर्सेस इन 3 सेमिस्टर. म्हणजे जे विद्यार्थी एन-एस-एस आणि एन-सी-सीमध्ये महाविद्यालयात पार्टिसिपेशन आहे, ते विद्यार्थी तिन्ही सेमिस्टरला एन-सी-सी आणि एन-एस-एसचा विषय किंवा जो त्यांचा आहे, तो विषय घेऊ शकतो. म्हणजे एखादा विद्यार्थी एन-एस-एसमध्ये पहिल्या वर्षी पार्टिसिपेशन आहे. ओके. तर तो पहिल्या सेमिस्टरला घेऊ सॉरी पहिल्या वर्षी म्हणजे सेकंड सेमिस्टरला घेऊ शकतो, थर्ड सेमिस्टरला घेऊ शकतो आणि फोर्थ सेमिस्टरला पण घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे स्टुडंट इन्क्लूड इन दी कल्चर ॲक्टिव्हिटीज शुल्ड सिलेक्ट द करस्पॉन्डिंग सी-सी कोर्सेस इन डिस्कशन विथ देअर मेंटॉर. म्हणजे काही विद्यार्थी कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्हली पार्टिसिपेशन असतात. ओके. त्याच्यामुळे ते विद्यार्थी देखील तो विषय काळजीपूर्वक पद्धतीने तिन्ही सेमिस्टरला घेऊ शकतो. पण त्यांनी त्याच्या मेंटॉर बरोबर डिस्कशन करणं गरजेचं आहे. पुढे महत्त्वाची नोट्स दिलेली आहे. ॲज इम्प्लिमेंटेशन ऑफ एन-ई-पी पॉलिसी सो मूव्हज फॉरवर्डेड, मोर कोर्सेस मे बी डेव्हलप्ड अँड ॲडेड इन द बास्केट ऑफ सी-सी कोर्स फॉर अंडर ग्रॅज्युएशन प्रोग्राम्स. म्हणजे इथे पण त्यांनी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे, की हे तरी तुम्हाला काही लिमिटेड अभ्यासक्रमाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जसे-जसे अभ्यासक्रम वाढत जातील किंवा नवीन अकॅडमिक इयर येत जाईल, तसे-तसे या विषयांमध्ये वाढ होत जाईल आणि त्याची माहिती तुम्हाला आपल्या YouTube चॅनल तसेच Telegram चॅनलला सुद्धा दिली जाणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्हाला सी-सीचा सिलेबस किंवा त्या संदर्भातल्या गाईडलाईन्स कुठं बघायच्या, त्याची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात प्रथम तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे गेल्यानंतर इथे तुम्हाला सिलेबसचा कॉलम दिसणार आहे. या सिलॅबी कॉलमला काय करा, क्लिक करा. इथे तुम्हाला रिवाइज सिलेबस फॉर अकॅडमिक इयर 2025 दाखवलेला आहे. त्या 25 वर क्लिक करा. त्या 25 वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कंपल्सरी ऑब्लिक ऑप्शनल कोर्स ऑल फॅकल्टी हा सब्जेक्ट दिलेला आहे. त्यावरती काय करा, क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं कोर्सेस सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर असे दिलेले आहे. तर तुम्हाला सेकंड सेमिस्टर म्हणजे फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरला असेल तर तुम्ही या ठिकाणी कोर्सला काय करा, क्लिक करा. इथं त्याला सी-सीच्या काही जनरल गाईडलाईन्स दिलेल्या आहे. सी-सी सब्जेक्टच्या कोडसहित लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे आणि इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथे 8 नंबरचा सब्जेक्ट दिलेला नाहीये, जो ऑलरेडी इथे थर्ड सेमिस्टरमध्ये दाखवलेला आहे. इथे 9, 10, 11 असे सब्जेक्ट दिलेले आहे. हे फर्स्ट इयरचे आहे. त्याच्यानंतर सेकंड सेमिस्टरला तुम्हाला जे सब्जेक्ट आहे ते या ठिकाणी इथे दिलेले आहे. 201, 202 ओके. जे काही असेल त्याचे सब्जेक्ट कोड आहे. एन-सी-सी, एन-एस-एस इथे थोडंफार आलटी-पलटी कोर्स कोड झालेले आहे. पण ते तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी बघू शकता. त्याच्यानंतर इथे सेमिस्टर 4चे पण सब्जेक्ट दिलेले आहे. सगळ्या ठिकाणी नेम सेम आहे. पण काही ठिकाणी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे सेम 4चा हा सिलेबस आहे. नंतर सेम 4 पण आहे आणि इथं कधी-कधी फॉर एनी सेमिस्टर असं सांगितलेलं आहे. म्हणजे तो तुम्ही कोणत्याही सेमिस्टरला घेऊ शकता. सगळ्या सेमिस्टरला तुम्हाला जवळ सारखाच आहे. फक्त थोडीशी इव्हॅल्युएशनचा पॅटर्न चेंज झालेला आहे. मी म्हणेल सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी ह्या जनरल गाईडलाईन्स आणि सी-सी सब्जेक्टची लिस्ट काळजीपूर्वक त्यांनी बघायची आहे. जी ऑलरेडी मी तुम्हाला आता सांगितलेलीच आहे. इथं कोणत्या सेमिस्टरला कोणते सब्जेक्ट आहे, त्याची लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलीच आहे. ओके. त्याच्यानंतर इथे दुसरा बॅक साइडला आल्यानंतर इथे सी-सी जनरल गाईडलाईन्स दाखवलेल्या आहे. त्या काळजीपूर्वक बघा. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की एन-ई-पी पॅटर्ननुसार शासन निर्णय जो काही झालेला होता
22चा 67/23 तांत्रिक शिक्षण विभाग 2चा जो काही जी-आर होता, त्या जी-आर नुसार को करिक्युलर कोर्सेस म्हणजे सी-सी हा कंपल्सरी असायला हवा. एकूण त्याच्यामध्ये 8 क्रेडिट आहे, तर 8 पैकी तुम्ही अंडर ग्रॅज्युएशनला किमान 6 क्रेडिट त्याच्यामध्ये समावेश असावा, अशी त्याची शिफारस त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांची भूमिका ही फक्त महाविद्यालयात शिकण्यापुरती नाही आणि विद्यार्थ्यांनी त्यांची आवड, त्यांची क्षमता ही तपासून त्यांनी अध्यायांचा जो काही अभ्यासक्रम आहे, तो त्यांनी शिकून घेतला पाहिजेल किंवा तो त्यांनी विषय निवडला पाहिजेल. विद्यार्थ्यांनी स्वतः शिकावे आणि शिक्षकांची भूमिका ही मार्गदर्शकापुरती मर्यादित असावी, हे त्यामध्ये अभिप्रेत आहे. म्हणजे इथे विषय शिक्षकांनी त्यांना फक्त मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे आणि अध्ययन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी एकट्याने किंवा जोडीनं किंवा छोट्या संख्येने गट करून सुद्धा ते पूर्ण करू शकतात. या ठिकाणी संबंधित विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी त्यांना तशी सूचना देणं अपेक्षित आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक 2 जो काही सी-सी आहे, तो प्रत्येकी 2 श्रेयांकाचा आहे आणि हा उपक्रम आधारित असल्याने म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस असल्यामुळे संबंधित सत्रात साधारणतः 30 तास ते 60 तास त्यांनी काम करणं अपेक्षित असणार आहे. मग प्रत्येक आठवड्यामध्ये तशा तासिक नियोजन त्यांनी करून घेतलं पाहिजेल. ओके. त्यानंतर इथे एक महत्त्वाची नोट्स नंबर 6 दिलेला आहे. याच्यामध्ये अभ्यासक्रमाचं जे काही मूल्यमापन आहे, ते कशा पद्धतीने होणार आहे? संपूर्ण मूल्यमापन हे महाविद्यालयीन स्तरावर होणार आहे. म्हणजे सी-सी या विषयाची विद्यापीठाची परीक्षा होणार नाही. ती परीक्षा महाविद्यालयीन लेव्हलला घेतली जाणार आहे. यामध्ये क्रीडा शिक्षकांबरोबरच म्हणजे काही स्पोर्ट्स एंड फिटनेस विषय असेल, तर आपण स्पोर्टवाल्यांकडे देतो. तसेच हे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी असतील, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी असतील, आदी देखील विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी असल्या कारणामुळे ते महाविद्यालयातील एन-एस-एस प्रोग्राम ऑफिसर, एन-सी-सीचे प्रमुख हे देखील मूल्यमापन करण्याची साठी समन्वयक किंवा कार्यक्रम अधिकारी म्हणून ते जबाबदार असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी लिखित अहवाल तयार करायचा आहे, त्याचं सादरीकरण करायचं आहे आणि या संबंधित उपक्रमामध्ये किंवा स्पर्धेमध्ये जर का ते सहभागी झालेले असतील, त्या संदर्भातलं प्रमाणपत्र पण त्यांच्याकडे असलं पाहिजेल. आणि महाविद्यालयातील अंतर्गत परीक्षकांमार्फत मुलाखती किंवा वायवा एक्झाम घेतली जाणार आहे. अशा स्वरूपात त्याचं मूल्यमापन केलं जाणार आहे. त्या संबंधात निरीक्षणं आणि नोंदी महाविद्यालयांनी योग्य स्वरूपात जतन करून ठेवायच्या आहे. म्हणजे तुमचं कदाचित ट्रिपल ए ऑडिट वगैरे झालं, तर त्या ठिकाणी तुम्हाला कदाचित विचारलं जाईल, तुम्ही सी-सीचा करिक्युलम कशा पद्धतीने तुम्ही कंप्लीट केला, त्यामध्ये काय केलं, एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवा. अशा पद्धतीने ते तुम्हाला विचारणा करू शकतात. त्याच्यामुळे महाविद्यालयांनी पारदर्शक पद्धतीने हा अभ्यासक्रम पूर्ण केला गेला पाहिजे आणि चांगल्या उपक्रमाचं जे काही सादरीकरण आहे किंवा प्रॅक्टिकलचं प्रेझेंटेशन आहे, डेमॉन्स्ट्रेशन आहे, हे जर का महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांसमोर जर का आपण प्रेझेंटेशन करून घेतलं, तर ते इतर विद्यार्थ्यांना त्यातून प्रोत्साहन किंवा प्रेरणा देखील मिळणार आहे. अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या गाईडलाईन्स तुम्हाला या सी-सीच्या सब्जेक्टमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्याच्याकरता हे दोन्ही परिपत्रक काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही बघायचं आहे. आता एक्झाम्पल की एखाद्या विद्यार्थ्याने हा 11 नंबरचा सी-सी घेतला. ओके. विषयाचं नाव काय आहे? स्टडी अँड डॉक्युमेंटेशन ऑफ फोर्ट्स अँड हिस्टॉरिकल टेम्पल्स किंवा प्लेसेस ऑफ वर्कशिप इन लोकल एरिया म्हणजे परिसरातील जे काही गड किल्ले आहे, ऐतिहासिक मंदिरे आहे किंवा प्रार्थना स्थळं आहे, यांचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचं डॉक्युमेंटेशन तयार करायचं आहे. इथे सांगितलेलं आहे हा सेकंड, थर्ड, फोर्थ सेमिस्टरला कुठेही एक घेऊ शकता. त्यासाठी 2 क्रेडिट आहे. एकूण 50 मार्कासाठीचा विषय आहे. त्यासाठी एकूण 60 तास तुम्हाला देणं गरजेचं आहे. कोर्सचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आउटकम्स आहे ते बघा. या ठिकाणी टोटल तुम्हाला 5 टॉपिक्स दिलेले आहे आणि काय-काय करायचंय त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे. 1 नंबरमध्ये काय करू शकता, गड किल्ले आणि मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व तुम्ही समजून घेऊ शकता. म्हणजे गड किल्ल्याची संकल्पना काय आहे? गड किल्ल्याचे कोणकोणते प्रकार असतात? मंदिर स्थापनेची काय कला आहे किंवा काय संकल्पना आहे? महाराष्ट्रातील गड किल्ले आणि मंदिर किंवा त्यांची गड किल्ले आणि मंदिर यांची परंपरा काय आहे? सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व काय आहे? दुसऱ्या टॉपिकमध्ये गड किल्ल्यांचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी आहे. म्हणजे गड किल्ल्यांचे प्रकार आहे. डोंगरी गड किल्ला असतो, जलदुर्ग असतो म्हणजे समुद्रातील किल्ला असतो, भुईकोट असतात. नंतर किल्ल्यांची रचना, बुरुज आहे, तटबंदी आहे, दरवाजे आहे, पाणवठे आहे. त्याच्यानंतर प्रमुख जे काही किल्ले आहे महाराष्ट्रातले, ते म्हणजे राजगड आहे, रायगड आहे, प्रतापगड आहे, सिंधुदुर्ग आहे. वेगवेगळे जसं येवल्यामध्ये तुम्हाला अंकई किल्ला आहे.
नंतर तुम्ही इकडे काही सटाणा, ताराबादकडे गेला तर तिथे मांगी-तुंगी आहे. असे भरपूर काही किल्ले वगैरे तुम्हाला तिकडे बघायला भेटेल. नंतर असे गड किल्ल्यांचं लष्करी आणि प्रशासकीय महत्त्व काय आहे, हे तुम्ही अभ्यासलं पाहिजे. नंतर ऐतिहासिक मंदिरे किंवा पुरातन स्थळाचा अभ्यास तुम्हाला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर चौथ्या याच्यामध्ये सोर्सेस अँड रिसर्च मेथोडॉलॉजी आहे. साधन आणि संशोधन पद्धती आहे. इथे तुम्ही प्रॅक्टिकली तिथे जाऊन त्याची माहिती घेऊ शकता आणि डॉक्युमेंटेशन काय तुम्हाला संवर्धन करायचं आहे. काही छायाचित्र असतील, मोजमाप असतील, नकाशे किंवा रेखाचित्र असतील, माहिती संकलन किंवा वर्गीकरण असतील, वारसा जतन, संवर्धन असेल, पर्यटन आणि शैक्षणिक उपक्रम असतील, याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. संबंधित गाईडलाईन्स पण या ठिकाणी तुम्हाला बहुतेक दिलेलं आहे. त्याचं इव्हॅल्युएशन नेमकी कसं होईल, तर सिग्निफिकन्स अँड रिलेव्हन्स ऑफ टॉपिक याला 10 मार्क देण्यात आलेले आहे. तुम्ही जो काही हिस्टॉरिकल डेटा कलेक्ट केलेला आहे, तर त्याच्या क्वालिटीला तुम्हाला 15 मार्क देण्यात आलेले आहे. नंतर इव्हॅल्युएशन बाय सबमिटेड एसे. तुम्ही त्याबद्दलचा एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला, तर त्या संदर्भात तुम्हाला 15 मार्क्स भेटणार आहे. त्याच्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन हे वर्गामध्ये त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी पी-पी-टीच्या माध्यमातून किंवा व्हॉटएव्हर त्याला जसं पॉसिबल असेल त्यांनी ते प्रेझेंटेशन करायचं आहे. त्यासाठी त्याला किती मार्क आहे? 10 मार्क आहे. असं टोटल 50 मार्काचं इव्हॅल्युएशन त्या विषयामध्ये केलेलं आहे. काही रेफरन्सेस बुकची पण नावं दिलेली आहेत. हे 11 नंबरचं झालं. जर एन-एस-एसचा विद्यार्थी असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे? इथे त्याच्या ॲक्टिव्हिटी दाखवलेल्या आहे. पहिला त्याचा कोर्सचा कंटेंट आहे. त्यांनी एन-एस-एस ओरिएंटेशन आणि बेसिक माहिती समजून घेतली पाहिजे. दुसरं आहे, त्याला 1 क्रेडिट आहे. म्हणजे 1 क्रेडिट म्हणजे तसं पाहायला गेलं तर इथे तुम्हाला 25 मार्क असतात. कारण तुम्हाला एन-ई-पीमध्ये आहे 1 क्रेडिट म्हणजे 25 आहे. 4 क्रेडिट म्हणजे 100 मार्क असतात. तर 1 क्रेडिट म्हणजे किती आहे? 25 मार्कासाठी तुम्हाला एम्स, ऑब्जेक्टिव्ह, मोटो, लोगो, हिस्ट्री, एन-एस-एसची जाणून घ्यायची आहे. एन-एस-एसचं नॅशनल लेव्हल, स्टेट, युनिव्हर्सिटी, कॉलेज लेव्हलचं स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे. रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी एन-एस-एस व्हॉलंटिअरच्या काय आहे, त्या समजून घ्यायच्या आहे. आणि सी-ई-पीमध्ये तुम्हाला व्हॉलंटिअरची कन्सेप्ट काय आहे, ती पण समजून घ्यायची आहे. तुम्ही कम्युनिटी एंगेजमेंट सर्व्हिसेस कोणकोणत्या घेऊ शकता, कशामध्ये पार्टिसिपेशन होऊ शकता, तर कॅम्पस क्लीननेस अँड सॅनिटायझेशन ड्राईव्ह, ओके. त्यानंतर तुम्ही अवेअरनेस प्रोग्राम ऑन हेल्थ, हायजीन अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या रिलेटेड काम करू शकता. तुम्ही नॅशनल डे किंवा सोशल कॅम्पेन आहे त्यामध्ये पार्टिसिपेशन तुमचं असलं पाहिजे. तुम्ही फील्ड व्हिजिट अँड इंटरॅक्शन विथ लोकल कम्युनिटीज केलं पाहिजे. सोसायटीमध्ये संपर्क करून काही महत्त्वाच्या विषयांची माहिती तुम्ही कलेक्ट केली गेली पाहिजे. या ठिकाणी तुम्ही मस्तपैकी छान प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे तयार केला गेला पाहिजे. ओके. तुम्ही महाविद्यालयातील 2 वर्ष नियमित उपक्रमाने हिवाळी शिबिरात सहभागी होता. त्याची माहिती पण तुम्ही घेतली पाहिजे किंवा प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये तुमचा एनरोल पाहिजे. त्यामधून तुम्ही माहिती घेतली, तर त्याचं लेखी दस्तऐवज तुम्ही तयार केलं गेलं पाहिजे. यामध्ये तुम्हाला 15 मार्क हे पार्टिसिपेशन अँड अटेंडन्सला आहे आणि कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंटला आहे. यामध्ये रेग्युलेटिंग एन-एस-एस ॲक्टिव्हिटी, पंक्च्युअलिटी, डिसिप्लिन, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन सी-ई-पी किंवा कम्युनिटी सर्व्हिसेस प्रोग्राम आहे, टीमवर्क आहे, लीडरशिप आहे, नंतर रिस्पॉन्सिव्हनेस आहे ड्युरिंग स्पेशल कॅम्प अँड फील्ड ॲक्टिव्हिटी, याला जवळ 15 मार्क आहे. नंतर तुम्ही त्या संदर्भातलं डॉक्युमेंटेशन केलं आणि सोशल इश्यू समजून घेतले, त्यासाठी तुम्हाला 15 मार्क आहे. यामध्ये सिस्टमॅटिक डॉक्युमेंटेशन ऑफ एन-एस-एस ॲक्टिव्हिटी विथ डेट्स अँड ऑब्जेक्टिव्ह, अंडरस्टँडिंग सोशल प्रॉब्लेम ॲड्रेस अँड कम्युनिटी इंटरॅक्शन, रिलेव्हन्स ऑफ ॲक्टिव्हिटी, इन्क्लुजन ऑफ फोटोग्राफ अँड सपोर्टिंग एव्हिडन्स, हे त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असले पाहिजे. आणि 20 मार्क तुम्हाला रिपोर्ट रायटिंग, रिफ्लेक्शन अँड लर्निंग आउटकम्सला असणार आहे. ते तुम्ही प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिले गेले पाहिजे. यामध्ये तुम्ही रिपोर्ट बनवला पाहिजे. त्याच्यात कंटेंट हे ओरिजिनॅलिटी असलं पाहिजे, रिफ्लेक्टिव्ह लर्निंग असलं पाहिजे. नंतर इथे तुमचे सोशल इम्पॅक्ट त्याचा असला पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट एन-एस-एसच्या पार्टिसिपेशन थ्रू झाले पाहिजे आणि ओव्हरऑल तुमचं प्रेझेंटेशन याला 20 मार्क आहे. असं मिळून टोटल तुमचं 50 मार्कांचं शेड्यूल असणार आहे. असं प्रत्येक विषयांचं आहे. आता विद्यार्थ्यांनी किंवा महाविद्यालयांनी काय करावं मी सगळ्यात प्रथम सांगतो. सपोज महाविद्यालयात तुमच्या फर्स्ट इयर बी-कॉमला 60 विद्यार्थी आहे गृहीत धरा. त्यापैकी 25 विद्यार्थी तुमचे एन-एस-एसला पार्टिसिपेशन आहे. तर 25 विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्ममध्ये एन-एस-एसचा विषय आला गेला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही गृहीत धरा की 60 पैकी 25 विद्यार्थी गेले, रिमेनिंग जे काही विद्यार्थी राहिले, तर त्यापैकी आपण गृहीत धरा की 15 विद्यार्थी जे काही आहे, ते तुमचे एन-सी-सीमध्ये आहे. तर तो 15 विद्यार्थ्यांना तुम्ही एन-सी-सीचा सी-सी तुम्ही देऊ शकता. आता 25 + 15 झाले किती? 40 विद्यार्थी झाले. राहिलेले 20 विद्यार्थी. मग त्यामध्ये काही विद्यार्थी स्पोर्ट अँड फिटनेस घेतील, त्यापैकी काही विद्यार्थी कल्चरल ॲक्टिव्हिटीज घेतील, असं सुद्धा घेऊ शकता किंवा नाही काही जमलं तर 11 नंबरचा मुद्दा घ्या. आपल्या
परिसरातील एखादा गड किल्ला वगैरे आहे त्याला भेट द्या. तिथली माहिती जतन करा. त्याच्या बाबतीतलं प्रेझेंटेशन करा. अशा पद्धतीचं कामकाज तुम्ही 11 नंबरचा विषय घेऊन सुद्धा करू शकता. हे तुमचे सब्जेक्ट टीचर तुम्हाला सांगतील त्या पद्धतीने तुम्ही विषय निवडून घेऊ शकता. म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार हा विषय सिलेक्ट करता येईल. परीक्षा फॉर्म भरतानाच त्यांनी तो विषय सिलेक्ट केला पाहिजे. नाहीतर तो पार्टिसिपेशनमध्ये आहे एन-सी-सी आणि विषय घेतला एन-एस-एस असं होता कामा नये. तर परीक्षा फॉर्म पण काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही बघू शकता. या सर्व महत्त्वाच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहे. काळजीपूर्वक पद्धतीने आपण ज्या सेमिस्टरला आहे त्या सेमिस्टरचा तुम्ही अभ्यास केला गेला पाहिजे. आता जे शैक्षणिक विद्यार्थी 2025-26 मध्ये सेकंड इयरला आहे, त्यांच्या थर्ड सेमिस्टरमध्ये आता मुळात हा विषयच जवळ-जवळ 23/3/2026 ला तुम्हाला हा सिलेबस देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील जे विद्यार्थी आता सेकंड इयरला आहे, तर ते आता फोर्थ सेमिस्टरला आलेले आहेत. तर त्यांचा थर्ड सेमिस्टरचं डॉक्युमेंटेशन त्यांना तयार करायचं आहे आणि फोर्थ सेमिस्टरचं पण डॉक्युमेंटेशन त्यांना तयार करायचं आहे. कृपया काळजीपूर्वक पद्धतीने डॉक्युमेंटेशन तयार करा आणि महाविद्यालयाने पण जोपर्यंत स्टुडंटचं लिखित स्वरूपातलं डॉक्युमेंट असत नाही, तोपर्यंत त्याची वाहिवा घेऊ नका. अन्यथा आपल्याला डॉक्युमेंटेशनला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आपण या सी-सी या सब्जेक्ट रिलेटेड फर्स्ट इयर आणि सेकंड इयर विद्यार्थ्यांसाठी क्रेडिट, त्याचे मार्क, त्याचे टोटल आर्स किती आहे, सब्जेक्ट सिलेक्शन कशा पद्धतीने करावं, कोणते विषय घ्यावे, मीडियम कोणता असणार आहे, इव्हॅल्युएशन टीचर लोकांना कशा पद्धतीने करायचं आहे, विद्यार्थ्यांनी देखील हे जाणून घेतलं पाहिजे. तर ही सर्व महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिली. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आपल्याला कशी वाटली, निश्चित आपण कमेंट्स करून सांगा. यामध्ये अजून काही सुधारणा पाहिजे असेल किंवा काही महत्त्वाची माहिती या रिलेटेड पाहिजे असेल तर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्या संदर्भात नव्याने व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला जर का पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अद्ययावत माहिती मिळवायची असेल, तर निश्चितच तुम्ही हा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.